नमस्कार मित्रांनो, आज आमच्या शेतामध्ये खूप खास पाहुणे आले आहेत. राजस्थानहून सुंदर बकऱ्या, पिल्ले व त्यांच्यासोबत उंटही आले आहेत आणि त्यांचा परिवार पण आले आहे. माझे लेकरं त्यांच्याकडे जाण्यासाठी एवढे एक्साइटमेंट झालेले आहेत, त्याला कधी कधी जाऊ असं झालेलं आहे. हे बघा, आम्ही आता जवळ आलो आहोत. माझ्या मुलांना खूप आवडतात मेंढ्या, उंट बघण्यासाठी. तर आम्ही हे बघा आमच्या शेतामध्ये आलो आहोत. त्यांना अशी सुंदर जागाही दिलेली आहे आम्ही. हे बघा, इथं उंट आहे. आमच्या गावामध्ये उंट पाहण्याची संधी खूप कमी प्रमाणात आहे, म्हणून आम्ही आज खूप खुश आहोत. कारण आमच्या शेतामध्ये आज उंट आलेले आहेत, ते पण राजस्थानचे. पिल्ले पण आहेत त्यांच्यासोबत. मला असं वाटतं की आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि आमच्या शेतामध्ये आज एवढा आनंद पसरलेला आहे. चक्क म्हणजे राजस्थानहून आलेले हे पाहुणे, यांचं स्वागत पण आम्ही खूप खास केलेलं आहे. यांना मेंढ्याला चारा, उंटायला चारा, पाणी वगैरे यांची सर्व सोय केलेली आहे आम्ही. हे बघा, उंट किती सुंदर दिसत आहेत. ही दीदी राजस्थानचीच आहे. हे त्यांचे पिल्ले बघा, किती सुंदर पिल्ले आहेत. काही मेंढ्यांचे पिल्ले आहेत, काही शेळ्यांचे पिल्ले आहेत. हे बघा, माझे लेकरं किती खुश आहेत ह्या पिल्ल्यांना बघून. एवढे ते खुश झालेले आहेत, कालपासून बोलू लागले, मम्मी कधी येणार. हे उंट उभा टाकल्यास बघा, किती उंच उंट आहे. पहिल्यांदा मी एवढ्या जवळून उंट बघितलेला आहे. तुम्ही कधी उंट बघितला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे यांचे पप्पा यांच्याकडे असे पिल्ले देत आहेत, तवरचं ते तिकडं त्यांचं काम करीत आहेत, तवरचं इकडं आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे. असे एकीनं मस्त पिल्ले घेतलेले आहेत. हे बघा, दोन्ही मुली किती खुश होत आहेत. आणि मी म्हटलं की चला तर उंट आले तरी संधी कशाला घालवायची, मस्त अशा फोटो काढून घेतलेले आहेत. त्या संधीचं आम्ही सोनं करून घेतलेलं आहे. मस्त उंटावर लेकरायला बसवलेलं आहे आणि छान अशा फोटो काढून घेतलेले आहेत. व्हिडिओ पण शूट केलेला आहे. मी पहिली बार माझ्या आयुष्यामध्ये उंट एवढ्या जवळून बघितलेला आहे. हे इकडं बघा, माझ्या लेकराची मस्ती किती मस्त चालू आहे. मस्त पिल्ल्याला उचलू घेत आहेत. मित्रांनो, आज आमच्या मुलांचा आनंद असा गगनामध्ये मावेना असा झालेला आहे. राजस्थानहून आलेल्या या बकऱ्यांचे पिल्लेला पाहून, हे गोंडस पिल्ले बघून त्याला खूप आनंद होत आहे. इकडे बघा, हे त्यांचा टेंट हाऊस पूर्ण करत आहेत. मी तुम्हाला दाखवणारच आहे नंतर त्यांचा टेंट हाऊस कसा बनवतात. तोपर्यंत इकडं बघा माझ्या लेकरांची मस्ती. चला आता इकडं आलो आहोत आम्ही. इकडं बघा, किती छान पिल्ले असे पळायलेत. हे पाहण्याची मलाही राजस्थानचे गोंडस पिल्ले आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये तुमच्या घरी कोणता प्राणी आणि कोणता पिल्लू आहे हे पण सांगा. काल मुलं खूपच मोबाईलमध्ये रमलेले होते, पण आज त्यांना दिवसभर मोबाईलची गरजच नाही आहे. त्या रमले आहेत. मी इकडची मधामध्ये शूटिंग पण केलेली आहे. त्याचं काम कसं चालू आहे. एक छोटीशी मुलगी पण आलेली आहे, ती पण खूप गोड आहे. मी तिच्यासोबत गप्पा मारल्या. हे बघा, मुलं एवढे खुश झालेत की आज त्याला मोबाईलची पण गरज नाही आहे. पिल्ले पण एवढे आनंदी आहेत, गोंडस पिल्ले. त्यांना पण हे लेकरं उचलून घेतलेले फार आवडायलेत पिल्ल्याला पण. हे बघा कसे उचलून घेतात. एकीचा नंबर झाला ना, एक म्हणते मी आता उचलणार, असं ह्या दोघींचं चालू होतं. आणि ह्या एवढ्या एक्साइटमेंट झालेल्या होत्या की मी हे पिल्लू घेणार, मी ते पिल्लू घेणार. हे पिल्ले पाहून त्यांचा आनंद एवढा गगनात मावेना गेला. मला असं वाटलं की हे पिल्ले इथंच राहावेत. आता बघूयात किती दिवस राहतात. तर मला असं वाटतं की या छोट्या पिल्ल्यांना पाहून तुमच्या पण चेहऱ्यावर हसू आणि आनंद आलाच असेल. हे बघा, मी इकडे जरासा ऊस, आमच्या वावरामध्ये ऊस आहे ते थोडंसं दाखवत आहे, पण व्हिडिओ बरोबर येत नव्हता. तर त्यांनी म्हणले बरोबर दिसेना झाले. तर हे आमचं चिकूचं झाड आहे. हे बघा, किती मोठं चिकूचं झाड आहे. असं आहे का झाड तुमच्या इथे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला बकऱ्याचे पिल्ले जास्त आवडले की उंट आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक प्लीज. तर चला तर आपण आपल्या पाहुण्यांकडे जाऊया. त्यांचं टेंट हाऊस किती सुंदर बनवलं आहे मी दाखवते तुम्हाला. हे बघा, त्यांच्या बाजा पण किती सुंदर बनवलेल्या आहेत. आपल्या इकडे असं नाही भेटत. आपल्या इकडची वेगळीच बाज असते.
ते तुम्हाला पण माहीत नसेल तर बघा. हे बघा किती मस्त त्यांनी टेंट हाऊस बनवलेलं आहे. ही पिल्ल्यांना बनवलेली सावली आहे आणि त्यांचं अजून काम झालेलं नाही आहे, काम चालूच आहे. पूर्ण काम झाल्याच्या नंतर नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की टाकेन. हे माझे लेकरं आता खूप उदास झालेले होते, कारण जायचं होतं आता आम्हाला घरी. ह्या उंटाला दुसरीकडे बांधण्याची तयारी चालू आहे आणि ह्यांचं काम येईनं एवढं फास्ट काम केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता वेळ झाली आहे घरी जायची, पण ह्या दोघीचं मन करीत नाही आहे घरी जायचं, तर आम्ही नक्की एकदा येऊन भेटूत. प्लीज लाईक. चला.